नमस्कार, आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पाचोरा तालुक्यातील वेरळी खुर्द येथील भैया रमेश पाटील वय 40 12 जानेवारी रोजी त्यांच्या शेतात लावलेल्या गव्हांना पाणी भरण्यासाठी गेले होते। त्या दरम्यान दुपारी 3 वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक पेटीवरून पाणी चालू करताना भैया पाटील यांना जोरदार शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्याच पाठोपाठ ही दुसरी घटना घडली। इलेक्ट्रिक पोलच्या तणावात उतरलं करंट, 43 वर्षीय शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू। पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथे इलेक्ट्रिक पोलवरील तणावात विजेचा प्रवाह उतरल्याने अन्नभिन्न असलेल्या शेतकऱ्यांचा तणावास स्पर्श झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात तीव्र रोष व्यक्त झालेला असून वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याला प्राण गमवावे लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणं आहे। या घटना 14 रोजी सायंकाळी घडली, जेव्हा 43 वर्षीय शेतकरी दीपक रावजी वाळके आपल्या खासगी शेतात गेले होते। विहिरीजवळ असलेल्या इलेक्ट्रिक पोलवरील तणावात विजेचा प्रवाह उतरल्याचे त्यांना लक्षात आले नाही। तात्काळ तणावास स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार शॉक लागला आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला। दीपक वाळके यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, पण वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केलं। दीपक वाळके त्यांच्या पश्चात वर्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे। त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे परिसरात शोकाकूळ पसरले आहे। ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणाबद्दल रोष व्यक्त करून भरपाईची मागणी केली आहे। घटना प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, जे 0 क्रमांकाने पिंपळगावच्या हरेश्वर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले आहे। या घटनेवर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, ज्यामुळे भविष्यात अशी घटना आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।